नमस्कार फ्रेंड्स, सीस्केपच्या पुढच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. आधी आपण केलेल्या कामाचा आढावा घेऊया. आपण स्काय अंडर पेंटिंग म्हणून निळा रंग पहिल्यांदा बॉडी कलर म्हणून तो लावून घेतलेला आहे. आता आपल्याला सुरुवात करायची आहे त्याच्यावरच्या सनसेट आणि येणारा जो संधी प्रकाश आहे त्या प्रकाशाची सुरुवात करायची आहे. तेव्हा आपण आधी ऑकर रॉ सिएन्ना किंवा कोणी जर घेतला असेल रॉ सिएन्ना नाही तर ऑकर येलो घेतला असेल एखाद वेळेस तर सांगते, त्याच्यामध्ये आपण पांढरा रंग टायटॅनियम व्हाईट कलर मिक्स करून इकडे रेषा आखून घेतलेल्या होत्या की आपल्याला प्रकाश योजना कशी करायची आहे म्हणून. ओके, आणि आता इकडे प्रकाश योजना करताना इकडनं आपण हा केंद्रबिंदू बरोबर वरती घेऊन की प्रकाश इथे सूर्याचा प्रकाश आपल्याला घ्यायचा आहे आणि इकडे आपल्याला इथपासून असा आणि इथपासून असा आपल्याला ब्रशचे स्ट्रोक देत देत तो संध्याकाळचा संधी प्रकाशाचा रंग आपल्याला इथे तयार करायचा आहे. हे करायचं आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे एखाद वेळेस आपल्याला जर इकडे इफेक्ट नीट नाही आला, या पांढऱ्या रंगाच्या इकडे सूर्यप्रकाशाचा ब्राईटनेस जर नीट नाही आला तर कदाचित आपल्याला लेमन येलो कलरचा वापर करावा लागेल. मी हे डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करते, पण आता आपण सुरुवात करूया. रॉ अंबर आणि रॉ सिएन्ना हे दोन कलर थोडे थोडे काढून घेऊन त्याच्यामध्ये टायटॅनियम व्हाईट कलर मिक्स करत करत मी 3-4 शेड्स तयार केलेल्या आहेत, त्या दाखवते. ह्या अशा शेड्स मी 2 कलरमध्ये मिक्स करत करत ह्या इथे मी लावून ठेवलेल्या आहेत. थोडा थोडा पहिल्यांदा रॉ सिएन्ना घेतला, रॉ सिएन्ना आणि बर्न्ट अंबर असे काढून घेतले. थोडासा रॉ सिएन्ना, थोडासा बर्न्ट अंबर आणि टायटॅनियम व्हाईट मिक्स करून हा कलर केला. त्याच्यानंतर थोडासा अजून त्याच्यामध्ये रॉ सिएन्ना आणि बर्न्ट अंबर अजून थोडं थोडं मिक्स करून थोडी डार्क शेड म्हणून ही शेड काढून घेतली. त्याच्यानंतर रॉ सिएन्ना, फक्त रॉ सिएन्ना, त्याच्यामध्ये जास्त टायटॅनियम व्हाईट घातलं आणि हा रंग तयार केला. त्याच्यानंतर रॉ सिएन्ना आणि येलो कलर म्हणजे लेमन येलो कलर हा थोडासा बाजूला काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रॉ सिएन्ना आणि तो रंग मिक्स करून आणि पांढरा टायटॅनियम व्हाईट मिक्स करून हा रंग तयार करून घेतला आहे. टायटॅनियम व्हाईटचा रंग कलर आपल्याला जास्त घ्यावा लागणार आहे, टायटॅनियम व्हाईट, कारण ब्राईटनेससाठी म्हणून त्या रंगाचा वापर करावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला जर तुम्हाला तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही विकत घेणार असाल तर तुमच्यावर आहे, अदरवाईज तुम्हाला ब्रशनी करावं लागेल. पॅलेट नाईफ म्हणून मिळतात, तर पॅलेट नाईफमध्ये सगळ्यात लहान हा हे टूल मिळतं. ह्याचा उपयोग म्हणजे तुम्हाला 2 रंग एकत्र करून तुम्ही जेव्हा ते घासता ना तर त्यावेळेला त्याची एक प्रकारे ऑइल कलरची ना एक घासण्याच्या प्रक्रियेमुळे एक वेगळी शाईन निर्माण होते आणि ती चमक तुम्हाला नेहमी समुद्र कुठेही तुम्हाला ती वापर करू शकता तुम्ही. तर इथे आता आपण फक्त 2 कलर मिक्स करण्यासाठी म्हणून मी या पॅलेट नाईफचा वापर केलेला आहे. आता मी सरळ वळते आपल्या सीस्केपच्या या पूर्ण इकडच्या या भागाकडे, जो खालचा भाग आहे.
रॉ सिएन्नामध्ये आणि बर्न्ट अंबर आणि टायटॅनियम व्हाईट थोडा थोडा मिक्स करून हा जो कलर झालेला आहे, म्हणजे रॉ सिएन्ना जास्त, बर्न्ट अंबर कमी आणि टायटॅनियम व्हाईट रॉ सिएन्नाच्या बरोबरीने एक ड्रॉप घालून हा कलर केलेला आहे. ही डार्कर शेड आहे आणि ही डार्क शेड असल्या कारणाने ही पहिल्यांदा आपण खाली बेसला देणार आहोत. जास्त घट्ट घेऊ नका, पातळ घ्या. आपल्या या पट्टीवर आलं जे आपण ठेवलेली आहे आपली मास्किंग टेप, त्याच्या थोडासा खाली गेला तरी हरकत नाही, कारण आपल्याला समुद्रावर पण टी शेड घ्यायची आहे. त्यामुळे थोडासा रंग खाली जर उतरला तर काळजीचं कारण आहे. काहीच हरकत नाहीये. जास्त जाऊ देऊ नका, चुकून जातं बाय मिस्टेक. पण इथे तुम्हाला कळून येतंय मास्किंग टेपची वरची बाजू कुठे आहे आणि त्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते ब्लेंड करायचं. बघा असं. टिश्यू पेपर नेहमी हाताशी राहून दे. थोडासा पांढरा टायटॅनियम व्हाईट घेऊन त्याला ब्लेंड करते. जरा उबड-दोबड असं ब्लेंड करायचं आहे आपल्याला, म्हणजे तो ढगाचा इफेक्ट आला पाहिजे म्हणून. पण हार्श रेषा मागेही सांगितल्याप्रमाणे पुसट करायच्या आहेत, दिसून द्यायच्या नाही. ही इकडे आपल्याला वरचा भाग आला, त्याच्या वरती इथपर्यंत आपल्याला रंग छटा तयार करायचे. स्ट्रोक थोडेसे असे घ्यायचे ब्लेंड करताना, कारण ह्याच्यावर रंग तसाही उतरलेला आहे, तर आपल्याला हा असा वरती घेऊन आपल्याला ब्लेंड करायचा आहे. हे बघा, शेवटपर्यंत न्यायचंय ब्रश. खूप सुंदर दिसणार आहे. ॲक्च्युली साड्यांमध्ये सुद्धा कॉम्बिनेशन म्हणून नेहमी हा थोडासा निळसर हिरवा कलर आणि गोल्डन कलर हा येतो, फार छान दिसतं. तर रंगछटा कुठूनही कशाही आपल्याला लगेच लक्षात येते की हा रंग किती सुंदर दिसेल आपल्या चित्रावरती म्हणून. आपल्या नेहमीच्या पाण्यातले ड्रेसेसचे कलर वगैरे असतात ना, तर त्यामुळे आपल्याला हळूहळू हळूहळू ह्या रंगांची जेव्हा जाणीव होऊ शकते ना, व्हायला लागते की अरे हा रंग म्हणजे पटकन मनामध्ये येतं, अरे हा ना टर्क्वाइज ब्ल्यू आहे, अरे हा ना रॉ सिएन आहे. म्हणजे आपण त्याला वेगळी नावं आजपर्यंत दिलेली असतात, पण ज्या वेळेला इवन आपण कापड खरेदीलाही बाहेर पडतो, मनामध्ये नेहमी माझ्या तरी असा मला विचार येतो, अरे ह्याच्यावरती ह्या रंगाचं हे किती छान दिसेल, हे कॉम्बिनेशन किती उठावदार दिसेल. आणि सगळ्यात मला वाटतं इटालियन कॉम्बिनेशनमध्ये हा रंग नेहमी कॉम्बिनेशनमध्ये येतो. म्हणजे मी तुम्हाला एक माहिती देण्यासाठी म्हणून सांगते आहे की बघा, आपण आता हे इथे असं ब्लेंड केलं आहे. ओके, खालून थोडासा डार्क येईल, तो आपल्याला नंतर, कारण डार्कवरती नेहमी ऑइल पेंटमध्ये डार्क शेडवरती लाईट शेड द्यायची असते. आता इथे
हा बघा, धब्बा दिसू नये म्हणून मी त्याला ब्लेंड करते. तुमचे स्ट्रोक मी तुम्हाला सांगितले, मला जसं माझं होतंय त्याप्रमाणे तुम्ही एकदम तसंच्या तसं करायला गेलं तर चित्र बिघडू शकतं. स्वतःचं कंपोझिशन मनामध्ये चित्राशी समरस होऊन निर्माण करा, की आपण आता हा रंग देऊया का? अच्छा, हा थोडासा जास्त झालाय, कमी झालाय. हां, ठीक आहे, आपण हा देऊन बघूया का? अशामध्ये. फक्त मी तुम्हाला दाखवते कुठून कुठे आणि कुठले रंग कसे कसे करा. प्रमाण जरी वर खाली झालं तरी काहीही काळजीचं कारण नाही आहे. डाव्या बाजूला देण्याचे स्ट्रोक नेहमी ह्या पद्धतीने द्यायचे, उजव्या बाजूला देण्याचे स्ट्रोक नेहमी ह्या पद्धतीने द्यायचे. ब्लेंडिंगला त्याचा फार छान वापर उपयोग होतो. मध्ये मध्ये राहिलेल्या निळ्या शेडला अजिबात बुजवायला जाऊ नका. ओके. हा पट्टीवरचा रंग आहे, तो मी ब्रशने काढून घेतलेला आहे आणि पुसून घेत आहे. टिश्यू पेपरनी ओला रंग आहे तो डार्क होऊ नये म्हणून साधारण इकडचा मी कडेनी पुसून घेते. आपल्याला काय याच्यावरती फक्त कळायला हवंय की ही मास्किंग टेप आहे, ह्याची खालचा एंड इथे आहे पण वरचा एंड कुठे हे आता आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला किती प्रमाणात वरती रंगकाम करायचे ते लक्षात येणार आहे. आता ह्या बाजूला हा जो पोर्शन आहे आपला इकडे, तर त्या ठिकाणी इकडे आपल्याला लेमन येलो कलर मध्ये, हा बघा, हा लेमन येलो कलर आहे, हा लेमन येलो कलर आपण इथे घेतला. या लेमन येलो कलर मध्ये थोडीशी ऑरेंज छटा यायला पाहिजे म्हणून हा थोडा डार्क कलर आहे तो इथे मिक्स करून घेतलाय आपण. थोडीशी ऑरेंज छटा आली पाहिजे, किंचित. आपल्याला रंग ऑरेंज म्हणजे ऑरेंज असा न घेता मुद्दामून रंग मिक्स करून घ्यायचे, कारण हे नॅचरल कलर आणि एक आपल्याला शिकायलाही मिळतं आपण कशात कुठला रंग घेतल्यानंतर हा रंग कुठला आलेला आहे. आता बघा, ह्या इकडनं ह्या इथून न असं जायचंय आपल्याला. दिसतोय थोडासा वेगळा रंग. बरोबर मास्किंग टेपच्या वरती आपण हा रंग घेतलेला आहे. आणि हा रंग आपल्याला ह्या बाजूला उठावदार करायचा. मेन उठावदार कुठे करायचा आहे, या इकडे आपण हा रंग करून मग आपण पुढे हा ब्लेंड करणार आहोत मागे. हा सप्पल करून घ्यायचा आहे आणि आता
इकडची बाजू आणि इकडची बाजू आपल्याला ब्लेंड करून घ्यायची आहे. अजिबात कडेच्या रेषा दिसता कामा नये. ओके. हे बघ, ह्या बघा. हा थोडासा नीट पसरून घ्यायचंय. आर्टिफिशियल अजिबात वाटता कामा नये. या रंगामध्ये थोडासा पांढरा रंग मिक्स करायचा आहे. आणि सगळ्यात लाईट असलेला रॉ सिएन्ना मग ते घालून बेज कलर आपल्याला तयार करायचा आहे. बघा, थोडीशी मुद्दामून ह्या पिवळ्या ह्याच्यामध्ये घेतलं, मध्येच ती पिवळी छटा आली तरी हरकत नाहीये, छानच दिसणार आहे. म्हणून जास्त नेहमी आलेला रंग ब्रशवरती हा नेहमी पुसून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला हवा आहे तेवढाच रंग ब्रशच्या टोकाला असा घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला एकावर एक स्ट्रोक द्यायचे आहेत. रंगांवरती स्ट्रोक दिल्यानंतर मध्ये मध्ये दिसणारा ब्राईट कलर आणि मध्ये मध्ये तो हा होतो असा डल होत जातो, तो रंग आता आपल्याला तयार करायचा आहे. हा जो केंद्रबिंदू आहे इथे वरती, इथे हा सोडून बाकीच्या ठिकाणी हा एक साधारण असा नजरेने गोल हे करा की या ठिकाणी आपल्याला हे स्ट्रोक द्यायचे. हा जो पिवळा रंग आहे कडेचा, हा आपण असाच ठेवलेला आहे, त्याला काहीही केलेलं नाहीये. आणि हा इकडनं रंग आपण असा पसरवत नेणार आहोत. खालती सरळ प्रकारे. निसर्गाने केलेली रंगांची मुक्त हस्ताने केलेली उधळण आपण किती आणि कशा प्रकारे आपल्या ह्याने करतो, आपल्या आर्टमधनं दाखवू शकतो, त्याचा प्रयत्न करायचा आपण. आपण निसर्गा एवढे मोठे नक्कीच नाही आहोत, पण आपल्याला आवड म्हणून निसर्ग चित्र निर्माण करतोय आपण, नेचर पेंटिंग करतोय. लँडस्केप नेचर पेंटिंग मध्ये येतं आणि त्यामुळे त्या मोठ्या कलाकाराला अभिवादन करून आपण आपलं काम करतो. आता एक मोठं काम म्हणजे इथे एक पांढरा टायटॅनियम व्हाईटचा आपण इथे असा डॉट असा गोल करून घेणार आहोत. कडेनी तो फक्त ब्लेंड करून घ्यायचा आहे आपल्याला.
आणि हा रंग आणि हा रंग थोडासा कसा मिक्स होईल हे बघा. आणि आतमधनं दिसणारी निळसर हिरवी छटा तुम्हाला दिसते आहे, बरोबर आहे. आता इकडे रंग ब्लेंड करून घेऊया. थोडा जास्त झाला तिकडे. अशी जर कधी चूक झाली तर आपण त्या चुकीला आरामात सुधारू शकतो. ते म्हणजे आपल्याला इकडे दुसरा रंग आपण तेव्हा देऊन टाकायचा. म्हणजे आता इथे हा रंग खालचा बेस झालेला आहे, त्याचीच येणार होती पुढे छटा, ती आधीच आपण देऊन टाकली. जेव्हा आपल्याला इकडे चमक दाखवायची आहे, ह्याच्यावरती वेगळा रंग येणार आहे अजूनही, थोडासा पिवळसर असा, पण आपल्याला रंगाची छटा आपण इथे घेतली कारण तो रंग इथे पक्का बसायला नको, पांढरा टायटॅनियम व्हाईट, म्हणून आपण केले. हे असे वरती वरती घ्यायचे आपल्याला, कारण रंग नेहमी खालून जसा येतो तसा रंग जसा सूर्य खाली येतो, सूर्य खाली येताना सुद्धा जेव्हा तो अस्ताला जात असतो तेव्हा त्याचा प्रकाश तो अक्षरशः असा वरती उडवतो. त्यामुळे आपल्याला हे जे रंग आहेत त्याचे वरती उडालेले असे दाखवायचे आहेत. त्यामुळे ते स्ट्रोक्स आपण असे देणार आहोत. लक्षात येत असेल ना तुमच्या, आपण वेगवेगळ्या रंगाच्या छटा हीकडे हीकडे हीकडे, हेच ब्लॉकिंग झालेलं आहे, हेच ब्लॉक करत आहोत. आपल्या कॅनव्हासवरती एक अमुक अमुक रंग कुठे राहणार आहे, कुठे बसणार आहे, त्याचं हे ब्लॉकिंग आहे, ब्लॉक करतोय आपण. आता ही कडचं आपण फक्त ब्लेंड करून घेणार आहोत, हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे. तसंच हे ब्लेंड करून झालंय. कुठेही हारशी रेषा धब्बा दिसत नाहीये ना, नीट बघा. एकमेकांमध्ये मर्ज झालेला रंग दिसला पाहिजे. त्यासाठी स्ट्रोक देताना थोडासा वरती गेला तर खालपासून आपल्याला रंग मर्ज करता येतात. या पेंटिंग मध्ये सगळे लाईट कलरची मजा आहे. सगळे लाईट कलर आपण वापरणार आहोत. सुरुवातीला आपल्याला डार्क कलर द्यावे लागतात कारण डार्क वरती लाईट कलर नेहमी बसतो, त्यासाठी म्हणून. आणि पांढरा रंग आपण हा इकडे दिलेला आहे कारण पांढरा रंग आपल्याला इथे चमक दाखवायची आहे. त्यामुळे आपल्याला पुढे डिटेलिंगमध्ये ह्या एवढ्या भागाचा खूप उपयोग होणार आहे. तो आपण काढणार नाही आहोत. इथे आलेली थोडीशी पिवळी छटा आपल्याला ती दाखवायची. जेव्हा तुम्हाला रंग तुमचा मिक्स व्हायला ब्रशवरचा संपलेला असतो, तुम्ही घेऊन करू शकता.
आणखीन थोडासा थोडासा रंग घेऊन ब्लेंड करायचा आहे. तुम्ही कसं दाखवणार हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. असं मी फक्त तुम्हाला दाखवलं आणि दाखवते की आपल्याला इथून इथून वरती न्यायचे रंग, तर आपण हे इथून वर नेणार आहोत रंग. जसा रंग वाळतो तसं त्याच्यावरती आपल्याला जो रंग द्यायचा आहे तो देऊन बघायचा आहे की तो बसलाय की नाही बसत. बसलेला आहे म्हणजे आपल्याला आत खालचा रंग वाळल्याची पावती मिळते. ही इकडे आपल्याला ही वरची पट्टी जी दिसते ही पूर्ण ही पट्टी वरची ही मास्किंग टेपचा वरचा भाग आहे आणि आपल्याला त्याच्यावरती लाईट कलर थोडासा ब्राईटर कलर असा द्यायचा आहे. त्यामुळे लेमन येलो कलर मध्ये पांढरा रंग मिक्स केलेला आहे. हा बघा, एवढा चांगला असा मिक्स करायचा घासून. त्याच्यावरती आपल्या ब्रशने आपल्याला करता येतो. लाईटर शेडमध्ये घ्यायचं आहे म्हणजे खाली उतरलेल्या सूर्यप्रकाशाचं रंगकाम करायचं. मुद्दामून हा रंग थोडा ओला असतानाच आपण करणार आहोत, कारण एकावर एक घेतल्यानंतर त्याला एकमेकांमध्ये कलर मर्ज करायला मिक्स होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. तर त्यासाठी आता बघा तुम्ही आखून घ्यायचं आहे आपल्याला. हा इथून वरती येऊन द्यायचा आणि हा इथून थोडासा वरती घेऊन इथेच संपवायचा आहे. थोडासा डार्क ह्याच्यामध्ये केल्यानंतर ह्याहून हा लाईटर शेड. आता पांढरा कलर अजून त्याच्यामध्ये मिक्स केलाय. लेमन येलो मध्ये अजूनही पांढरा रंग मिक्स केलेला आहे. आणि ह्यावरती ह्याच्यावरती रंग बस थांबायचं. हा ब्लेंड करून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये आलेला स्ट्रोक.
बस, हा जो एवढा पोर्शन आहे हा तसाच राहायला पाहिजे. आता हा इकडे स्ट्रोक आलेला आहे, ह्याला तुम्ही असा ब्लेंड करा वरती. हा स्ट्रोक आहे इकडे, ह्याला पण असा. ह्याला हात नाही लावायचा. ओके? हा इकडनं वरती आला पाहिजे. हा झाला आपला सूर्य. रॉ सिएन्ना मध्ये मिक्स केलेला हा जो रंग आहे, याच्यातला थोडा घेऊन आपण ते खालच्या कामामध्ये, खाली आलेल्या ढगांना थोडस छटा द्यायची. बघा, जेव्हा तुम्ही डार्क कलर घेता ब्लेंड करायचा, बघा अलगदपणे ब्रश जितका अलगद तुम्हाला नेता येईल तेवढा अलगद ब्रश नेऊन हा रंग दिलेला आहे. सेम हा इथून खालून घ्यायचा आहे आपल्याला. यावर रंग येणार आहे, परंतु तो रंग आणि हा रंग वेगवेगळा दिसू नये म्हणून बॉडी कलर मध्ये जो निळा रंग आहे त्याच्यामध्ये हा रंग आपल्याला मर्ज करावाच लागतो, आणि तो ब्लेंड म्हणूनच करायचा आहे की आपल्याला मग नाहीतर जरी ऑइल पेंट असलं तरीही देखील रंगाचा डब्बा कुठेतरी दिसू पण नये, शंका पण येऊ नये, म्हणून आपण हे काम करत आहोत. अलगद हाताने ब्रशने हा एवढा आपण डेव्हलप केलेला आहे, रंग दिलेला आहे. हा पण आपण इकडे रंग जो दिलेला आहे ह्याला पिवळा रंग इकडे आहे, या पिवळ्या रंगाच्या बाजूने आपण ब्लेंड करणार आहोत थोडं थोडं, म्हणजे ते आर्टिफिशियल न दिसता रंगाची शेडच ती दिसायला पाहिजे म्हणून आपण करणार, आणि फक्त वरती हा रंग जाऊन द्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने हा रंग ह्याच्या निळ्या रंगामध्ये मिक्स झाला पाहिजे बरोबर. अजिबात वेगळे पण कुठेही येता कामा नये. असा पट्टा जर ढगाचा आला आणि ढगाचा दिसत असेल तुम्हाला तर तो तुम्ही मनाने ब्लेंड असं करून घ्या, त्याला मध्ये कुठेही वेगळे पण नाही, तर त्याची कडा जी आहे ती ब्लेंड करून घ्यायची आपल्याला अगदी हलक्या हाताने.
आता आपल्याला पांढऱ्या रंगामध्ये थोडासा बेज कलर कडेनी हा जो पोर्शन आहे, हा एवढा पोर्शन सोडून हा जो पोर्शन आहे इथून आपल्याला थोडं ब्लेंड करायचं आहे. ओके, म्हणजे हा जो बेज कलर आहे तसा आपण अजून थोडासा ब्राईट कलर तयार करूया ह्याच्यामध्ये. हा आणि त्याच्यामध्ये थोडासा हा जो येलो कलर आहे तोही मिक्स करून घेऊया. बरं का, हा बघ, हा ह्याच्यामध्ये थोडा मिक्स केला, थोडा हा ब्राईट कलर दिसायला लागला बघा. ही एक शेड झाली डार्कर आणि ही एक झाली शेड लाईटर. या दोन शेड्स एकमेकांच्या खालीवर स्ट्रोकनी आपल्याला कसे देता येतात ते आपण बघू. खालून घ्यायचा आहे आपल्याला रंग, त्याच्यावरती एवढा, आणि हा जो पट्टा आहे या पट्ट्याबरोबर आपल्याला तो मिक्स करायचा. हा नाही, त्याच्यावर. आणि रंग आपल्याला इथपर्यंत न्यायचा आहे, ब्लेंड करत करत छटा अशी आडवी आलेली आहे इथपर्यंत पसरली. हा इकडचा भाग निळा आणि हा इकडचा भाग थोडासा ऑकर येलो गोल्डन टाईपमध्ये प्रकाशमान असा दाखवायचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला लेअरिंग करावं लागणार आहे. सो म्हणून आपण त्याची तयारी करत आहोत. ह्याकडे आता हा जो पोर्शन आहे आपण केलेला आपल्याला ब्राईट करायचा आहे, त्यामुळे हे आपण हे असे घेतो. आता हा इकडचा ब्राईट कलरचा हा पोर्शन सोडून ह्याच्यावरून बघा, इथे आपल्याला ढगांचा डार्क कलर दाखवायचा आहे, त्यामुळे थोडी ती डार्क शेड होती ती घेतलेली आहे. बाइंडिंगसाठी मी पुन्हा हा चपटा ब्रश घेतलेला आहे आणि अलगद हाताने मात्र माझे स्ट्रोक देत आहे. आपल्याला हा रंग इथे ब्लेंड करायचा आहे. हा पोर्शन इथे थोडासा
डार्क जो आहे तो तसाच राहून द्यायचा आहे. त्याच्यावरनं अलगदपणे ब्रश फक्त घ्या, पण तो डार्क तिकडे ब्राईटर कलरचा तेवढा दिसला पाहिजे. हा बघा इथे निळं आणि ऑकर येल्लो, हा ऑकर येल्लोची एक शेड आहे. रॉ सिएन्ना ऑकर येल्लोची डार्कर शेड असते, पण जसा ब्लू आणि येलो मिक्स झाल्यानंतर थोडी ग्रीनिश शेड येते, ती इकडे दिसते तुम्हाला. आपण ब्लेंड करत आहोत आणि आपण ह्या बाजूला वळत आहोत. माझे स्ट्रोक बघा. पुन्हा आपण ह्या साईडला ह्या पॉइंटवर आलोय, अगदी अलगदपणे त्याच्यावरनं ब्रश फिरवून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण आपल्या रंगानं ह्या बाजूला वळवलेला आहे. बघा आता हातात आपला हा ब्रश आहे. या ब्रशचा उपयोग जसा तुम्हाला मोठा वॉश द्यायला होतो तसा हलक्या हाताने हॉग ब्रश म्हणजे ह्याला सिंथेटिक नसतो हा हॉग ब्रश, आपल्याला ब्लेंडिंगसाठी खूप छान उपयोगात येतो. त्यामुळे अगदी हलक्या हाताने जोरामध्ये करायचं नाही. ऑइल पेंटिंग आहे, सगळा रंग कॅनव्हासवरचा निघून जायला काही त्याला वेळ लागणार नाही. अगदी अलगद हलक्या हाताने जसं बाळाचे केस विंचरतो त्या प्रकारे हा ब्लेंड करून घ्यायचा आहे रंग. त्याचे स्ट्रोक दिसता कामा नयेत. आता बघा निळ्या रंगामध्ये अतिशय सुंदर प्रकारे हा ब्लेंड झालेला आहे. पुढच्या रंगाच्या कामात आपल्याला व्यत्यय अजिबात येत नाही मिक्स व्हायला, त्यामुळे हे ब्लेंडिंग खरोखर फार महत्वाचं आहे. कुठे आपण ब्राईट कलरसाठी जागा सोडलेली आहे तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि रंग ब्लेंड करायचे आहे. बरोबर त्या ठिकाणी आपलं ब्लेंडिंग झालं की आपल्याला पुढच्या पेंटिंगसाठी मदतही होते की ही जागा ह्या गोष्टीसाठी सोडलेली आहे. आता आपल्याला हा रंग मात्र वाळू द्यावा लागणार आहे. साधारण पाऊण पट तरी वाळला पाहिजे की पुढच्या रंगाचं ब्लेंडिंग ह्याच्यामध्ये इझिली होईल आणि तोपर्यंत आपल्याला कळेल हा किती खाली बसलेला आहे कॅनव्हासवर आणि किती नाही. बघा जिथे ऊन येणार नाही अशा ठिकाणी किंवा जिथे गरम हवा नसेल तशा ठिकाणी पेंटिंगला वाळत ठेवायचे म्हणजे क्रॅक जाणार नाही. ओके.
तर मित्रांनो, आपण आज ब्लेंड केलेला आहे सूर्यप्रकाशाचा पहिला टप्पा. भरपूर काम आहे, तुम्ही एन्जॉय कराल ही माझी खात्री आहे आणि मलाही तुम्हाला सांगता सांगता स्वतःला डेव्हलप करायला फार आवडतंही आहे. थँक यू व्हेरी मच.